नमस्कार. मी प्रतिभा सराफ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कवींसाठी ऑनलाईन कविता लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे, ज्यासाठी मला डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी निमंत्रित केले. त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. या कार्यक्रमात डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर बीजभाषण ऐकायला मिळाले. हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे. माझ्यासोबत या कार्यक्रमातील सहभागी डॉक्टर वर्षा तोडमल आणि माझी आपल्याला जिने ओळख करून दिली ती माझी सखी प्राध्यापक सायली आणि समस्त कविता प्रेमी सर्वांचे मी स्वागत करते. माझा आजचा विषय आहे आजच्या पिढीची कविता. या विषयाचा आवाका खरं तर खूप मोठा आहे आणि माझे अनुभव विश्व खूप छोटे आहे. तरीही मी काही त्रुटी आणि उणिवा या कार्यक्रमात राहतील याची जाणीव ठेवून मी काही ऐकलेल्या, मी काही वाचलेल्या, मी काही अभ्यासलेल्या कवितांमुळे ज्या माझ्या कवितेविषयक जाणीवा प्रगल्भ झाल्या आहेत त्याविषयीची मतं आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते. या माझ्या कवितेच्या ओळीने मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे कविता. भौतिकशास्त्र या विषयात अध्यापन करणारा माझा कविमित्र गीतेश शिंदे यांनी त्रिवेणी स्वरूपातील काही कविता लिहिल्या आहेत. म्हणजे 3च ओळीची कविता. एकच फक्त कविता त्याची ऐकवते की मुलगी म्हणाली मी शाळेत एकटी जाईन, मुलगी म्हणाली मी शाळेत एकटी जाईन, त्याचीच तर भीती वाटते, त्याचीच तर भीती वाटते. माझी दुसरी कवयित्री मैत्रीण म्हणजे छाया कोरेगावकर हिने एक 4 ओळींची कविता लिहिली. 4 ओळी नाही, एक संपूर्ण 4 ओळीची कविता. आईच्या गर्भाशयाचा निवारा पुरेसा वाटत नाही अभ्रकांना, आईच्या गर्भाशयाचा निवारा पुरेसा वाटत नाही अभ्रकांना, त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली आहे, त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली आहे. तुम्ही पाहता आजच्या काळचे भीषण वास्तव नेमकेपणाने असे 3 ओळीत 4 ओळीत टिपणे किती कठीण गोष्ट आहे. कितीतरी कवयित्रींच्या कवितांचा अभ्यास करून आज आम्ही कविता लिहित आहोत. तशा काही कवयित्री आहेत ज्या आजही आमच्या सोबत लिहित आहेत. त्यांच्या कवितांचा सुरुवातीलाच उल्लेख करते. एक आहेत कवयित्री उषा मेहता, दुसऱ्या आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे आणि तिसऱ्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अनुराधाताई पाटील. सर्वप्रथम मी उषा मेहता यांच्या 2 ओळी ऐकवते. सुशिक्षित पुरुष टाकत नाहीत अंगावर हात बायकोच्या, सुशिक्षित पुरुष टाकत नाहीत अंगावर हात बायकोच्या कधीही, ती वेळी शब्द फुलांनीच घायाळ होते, ती वेळी शब्द फुलांनीच घायाळ होते. अनुपमाताईंची कविता. भोवतालची माती मोकळी केल्यावर मुळांनी अंग सैलावलं, भोवतालची माती मोकळी केल्यावर मुळांनी अंग सैलावलं, झाड तरारलं, पानं हळहळून पुटपुटली, पानं हळहळून पुटपुटली. हे आधीच झालं असतं तर 4 वसंत आणखी पाहिले नसते का, हे आधीच झालं असतं तर 4 वसंत आणखी पाहिले नसते का. यानंतरची कविता आहे अनुराधा पाटील यांची. आता तुझा पैस ओलांडून मला नुसतं कवितेत तरी राहू दे, आता तुझा पैस ओलांडून
मला नुसतं कवितेत तरी राहू दे, निदान तळटीप बनून राहता येईल. निदान तळटीप बनून राहता येईल. एवढी तरी भूमी माझ्या वाट्याला येऊ दे. एवढी तरी भूमी माझ्या वाट्याला येऊ दे. किती साध्या शब्दांमध्ये लिहिलेल्या या कविता आहेत, पण त्याचा अर्थ थेट आपल्या हृदयाला भिडतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की साहित्य कृती ही कदाचित अभ्यासातून निर्माण होतही असेल, परंतु ती जेव्हा जगण्यातून निर्माण होते ना, तेव्हा ती थेट आपल्या हृदयाला भिडते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या बहिणाबाई चौधरी. कविता कशी जन्माला येते याविषयी अनेक कवींनी लिहिले आहे, लिहित आहेत आणि लिहित राहतीलही. त्याची अशी ठोस व्याख्या करता येत नाही. अल्पाक्षरात समर्थपणे कविता लिहिणाऱ्या कवयित्रींमध्ये राजेश रावते यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी बघा कशी व्याख्या लिहिली आहे की जेव्हा या काळजावर मनामनाची ओझी पडतात, जेव्हा या काळजावर मनामनाची ओझी पडतात, तेव्हाच त्यातून फुलासारखी कविता फुलते. तेव्हाच त्यातून फुलासारखी कविता फुलते. ते कसे? याच संदर्भात मला नाशिकच्या कवयित्री डॉक्टर वेदश्री ठिगळे यांचे एक वाक्य आठवते. शब्दांची दृष्ट काढावीशी वाटते मला अगदी माझ्या मुलाप्रमाणे. कवींचं गद्य लिखाण सुद्धा हळूहळू एक कविता होऊन जातं. आता वेदश्रीची एक कविता तुम्हाला ऐकवते. शब्द करता गर्दी, शब्दांचा होतो कहर. शब्द करता गर्दी, शब्दांचा होतो कहर. हाच तर खरा असतो कविता उमलण्याचा प्रहर. हाच तर खरा असतो कविता उमलण्याचा प्रहर. मला वाटतं प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीने कविता लिहित राहावी, कारण आधुनिक कवितेचे जनक ज्यांना म्हटलं जातं ते केशवसूत यांनीच लिहून ठेवलंय की अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता म्हणून. सांगावया कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुजतो तुम्हाला. निसर्ग, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक भावभावनांवरील अनेक विषयांवरच्या कविता लिहिल्या जातात. परंतु स्त्रिया जेव्हा स्त्रीवादी कविता लिहितात ना, तेव्हा त्या इतक्या आशय संपन्न असतात की त्यावर कोणतेही भाष्य करण्याची गरजच उरत नाही, कारण ते खूपदा त्यांचे अनुभवांचे प्रतिबिंबच असतात. सारिका उबाळे परळकर यांनी लिहिलेल्या 2 ओळी की फक्त स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या भोगांची जबाबदारी मी एकटी स्वीकारणार नाही. फक्त स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या भोगांची जबाबदारी मी एकटी स्वीकारणार नाही. दुसरी कविता संध्या रंगारी यांची. बाई पहिली प्रायोरिटी घराला देते. बाई पहिली प्रायोरिटी घराला देते. घर शाबूत राहतं, बाई उद्ध्वस्त होते. घर शाबूत राहतं, बाई उद्ध्वस्त होते. कवितेचाच एक प्रकार म्हणजे गझल. या काव्य प्रकाराकडे मोठ्या प्रमाणात आजची तरुण पिढी वळत आहे. ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. वृत्तबद्ध कवितांची गाणी होतात आणि आपल्या कवितेचं गाणं होणं कोणत्या कवीला आवडत नाही बरं? हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे. हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे. आता तुझ्याच साठी झुरतात शब्द माझे. होतात जायबंदी दिवसा किती तऱ्हांनी. होतात जायबंदी दिवसा किती तऱ्हांनी. रात्री कुशीत माझ्या शिरतात शब्द माझे. रात्री कुशीत माझ्या
शिरतात शुद्ध माझे. सदानंद डबीर यांच्या हे काही शेर आहेत. एखाद्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करण्यासाठी असे शेर हमखास उपयोगी पडतात आणि मस्त दादही मिळवून देतात. पण काही खोल अर्थही याच्या मागे दडलेले असतात. अशाच 2 ओळी मधुसूदन नानिवडेकर या गझलकाराच्या. त्यांनी असं लिहिलं आहे, का गडे केलीस माझ्या चौकशीची चौकशी तू. का गडे केलीस माझ्या चौकशीची चौकशी तू. चौकशीसाठी तुझी मी चौकशी नाहीच केली. चौकशीसाठी तुझी मी चौकशी नाहीच केली. चौकशी हा एकच शब्द 4दा वापरला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल काय गंमत आहे या शेरामध्ये आणि किती खोल अर्थ सुद्धा. आपल्या नावावर किती संग्रह आहेत. किती कार्यक्रमातून आपण कवितांचं वाचन केलेलं आहे. आपल्या नावावर किती पुरस्कार आहेत. यापेक्षा खूप महत्त्वाची अशी एक गोष्ट असते की आपल्या कविता किती लोकांना भावल्या आहेत. किती लोकांच्या हृदयाला भिडल्या आहेत. त्यांच्या मनावर कोरल्या आहेत आणि किती लोकांच्या आठवणीत आपल्या ओळी आहेत. तर अशा लोकांच्या आठवणीत राहणाऱ्या ओळी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. आजच्या काळातही ज्या साहित्य प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे तो साहित्य प्रकार म्हणजे अनुवादित साहित्य. आजच्या काळात खूप चांगल्या दर्जेदार मराठी कविता लिहिल्या जात आहेत, परंतु त्यांचे अनुवाद इतर भाषांमध्ये होण्याची गरज आहे. तसेच इतर भाषेतील चांगल्या कविता मराठीत आणण्याची गरज आहे, पण हे घडत नाही. त्यामुळे आपण जर कविताप्रेमी असू आणि आपल्याला चांगल्या कविता सुचत नसतील, लिहिता येत नसतील, परंतु मराठी सहित इतर अनेक भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील किंवा त्याचा अभ्यास करून आपण या कवितांच्या अनुवादाचे काम करण्याची खरंच गरज आहे. मला कवयित्री संध्या यादव यांच्या हिंदी कवितेचा सुजाता राऊत या कवयित्रीने केलेला एक मराठी अनुवाद तुम्हाला ऐकवते की आज माझ्या लेकीनं विचारलं मला, आई तू इतकी सुंदर कशी. आज माझ्या लेकीनं विचारलं मला, आई तू इतकी सुंदर कशी. मी म्हणाले, अगं बाळा, कारण तू मला जगाच्या दृष्टीतून नाही तर स्वतःच्या नजरेतून पाहिलंस. तू मला जगाच्या दृष्टीतून नाही तर स्वतःच्या नजरेतून पाहिलंस. आपल्या लक्षात आलं असेल की जगभरातील सुखदुःख, भावभावना, स्वप्न, वास्तव, संघर्ष हे थोड्याफार फरकानं सारखंच असतं. आपली कविता आपण परत परत वाचूनही कधी कधी आपल्याला समाधान मिळत नाही, परंतु ती आपण कोणाला तरी वाचून दाखवली, कुठेतरी प्रसिद्ध झाल्यावर कोणीतरी वाचली आणि जर रसिकांकडून आपल्याला पोचपावती मिळाली तर आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान मिळतं. जसं आपल्या कवितेतून आपल्याला समाधान मिळतं तसं समाधान दुसऱ्यांच्या कविता वाचतानाही आपल्याला खूपदा मिळतं. त्या कवीचे जे अनुभव आहेत ते आपल्या हृदयाशी भिडतात आणि आपल्याला आनंद मिळतो. आपल्यालाही काहीतरी वेगळं सुचतं की हा कवी किती वेगळ्या प्रकारे लिहित आहे. हेही विषय कवितेचे होऊ शकतात आणि मग आपणही असे विविध विषय शोधून लिहू लागतो. आजची तरुण पिढी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशात स्थायिक होत आहे. तर या पार्श्वभूमीवर 50शीतले किंवा 50शी ओलांडलेले पालक हे एकटे आहेत आणि त्यांचं जे दुःख आहे प्रातिनिधिकरित्या
आमचे कविमित्र दत्तात्रय सैतोडेकर यांनी उत्तमरित्या आपल्या कवितेतून मांडले आहे. पानगळीत झाडांनी जपत राहावं आपलं अस्तित्व एकाकी. पानगळीत झाडांनी जपत राहावं आपलं अस्तित्व एकाकी. ऋतुचक्र बदलताना कधी कधी दुरावलेल्या पाखरांनाही असतो त्यांच्या वाळलेल्याही फांद्यांचा आधार. ऋतुचक्र बदलताना कधी कधी दुरावलेल्या पाखरांनाही असतो त्यांच्या वाळलेल्याही फांद्यांचा आधार. आपापली घरटी बांधण्यासाठी, आपापली घरटी बांधण्यासाठी. कवी म्हणून आपण सगळेच प्रेम कविता लिहितो, परंतु माझं तुझ्यावर प्रेम आहे ही भावना किती वेगवेगळ्या प्रकारे सांगता येते नाही. एक कविता ऐकवते. तुझे डोळे माझे नाहीत, तुझे डोळे माझे नाहीत, तुझ्या पापण्यांचे अर्थ माझे नाहीत. तुझे डोळे माझे नाहीत, तुझ्या पापण्यांचे अर्थ माझे नाहीत, पण तुझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर थिरकतात ती स्वप्ने माझी. पण तुझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर थिरकतात ती स्वप्ने माझी. आणि त्या स्वप्नांसाठी तू रात्र रात्र जागतेस, ते अंधार बेट माझे. किती छान प्रकारे आपलं प्रेम व्यक्त केलं आहे ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी. याच प्रेम कवितेच्या संदर्भात अजून एक शेर ऐकवते. रानातल्या फुलांना भेटून कोण गेले, रानातल्या फुलांना भेटून कोण गेले, वाटेत पैंजणांचे झंकार सांडलेले, वाटेत पैंजणांचे झंकार सांडलेले. डॉक्टर महेश केळुसकर यांची ही कविता आहे. आणि यानंतर मी अजून एक 2 ओळी तुम्हाला ऐकवते. हा शेर आहे ज्येष्ठ कवी डॉक्टर महेश केळुसकर यांचा. यानंतर मी अजून 2 ओळी तुम्हाला ऐकवते की नदी होऊनी राधा वाहे. हा शेर आहे डॉक्टर महेश केळुसकर यांचा. मी अजून 2 ओळी तुम्हाला ऐकवते. नदी होऊनी राधा वाहे, कृष्ण होतसे तिचा किनारा. नदी होऊनी राधा वाहे, कृष्ण होतसे तिचा किनारा. पुढे दरीतून कोसळताना, पुढे दरीतून कोसळताना, दोघांना सावरते मीरा, दोघांना सावरते मीरा. या ओळी आहेत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या. अलीकडच्या 2-4 वर्षातल्या कवितांमध्ये महानगरीय जाणीवा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. आजच्या पिढीची संमिश्र बोली म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी मिश्रित जी बोली आहे, या बोलीचा प्रवेश या पिढीच्या कवितांमध्ये झालेला आहे. आणि तिथे कुठेही ते शब्द त्यांनी त्या कवितेत घुसडल्यासारखे वाटत नाहीत, तर ते इतके समर्पक असतात की उलट ते शब्द त्या कवितेची खोली वाढवतात. अशीच एक कविता कीर्ती पाटसकर या कवयित्रीची. तुटलेल्या मोडलेल्या सेंटी मनाला नाहीये परवानगी इथे दुकान थाटायला. बघा, सेंटी मनाला, तुटलेल्या मोडलेल्या सेंटी मनाला नाहीये परवानगी इथे दुकान थाटायला. आणि नाहीये त्याला रिसेल व्हॅल्यूही, आणि नाहीये त्याला रिसेल व्हॅल्यूही. स्वप्नांप्रमाणे या सेलमध्ये, स्वप्नांप्रमाणे या सेलमध्ये. आणखी एका कवयित्रीची 2 ओळी मी तुम्हाला ऐकवते. सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या की सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं. सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या
की सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं. नेणिवेतील सेटिंग रिसेट करावी पुन्हा एकदा. नेणिवेतील सेटिंग रिसेट करावी पुन्हा एकदा. कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथं. कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथं. सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नये म्हणून. सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नये म्हणून. या ओळी आहेत वृषाली विनायक यांच्या. अलीकडे व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर यावर अनेक कविता आपल्याला वाचायला मिळतात आणि कधीकधी तिथे अस्सल कविता सहज सापडते. अशीच एक कविता मला सापडली. कविता बघा, फक्त 8 शब्द आहेत तिथे. तो दारू पितो, तो दारू पितो, ती अश्रू पिते. तो दारू पितो, ती अश्रू पिते, संसार करते. किती ताकद आहे बघा कवितेची. फक्त 8 शब्दांची कविता. आपण मोठ्या प्रमाणात आजकाल सोशल मीडिया हे माध्यम हाताळतो. इथे अनेक कवितांचे ग्रुप आहेत जिथे आपल्याला कविता अभ्यासण्याची मोठी संधी मिळते. मला असं वाटतं की या संधीचा आपण जरूर फायदा करून घ्यावा. कोरोनाच्या, लॉकडाऊनच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्थापित कवींचे कार्यक्रम FBवर झालेत. त्यांच्या मुलाखती झाल्यात. त्यांचे व्हिडिओज अनेक आपल्याला पाहायला मिळतात. तर कविता कशी आणि कवितेचे सादरीकरण कसे हे आपण आवर्जून या कार्यक्रमातून घरात बसून सहज पाहू शकतो. त्याचा आपण नक्कीच उपयोग करून. या लॉकडाऊनमुळे आपण अजूनही प्रत्यक्ष भेटू शकत नाही. आपण हे असं ऑनलाईन भेटतोय. माझ्या एका कविमित्रांनी खूप छान अशा 2 ओळी लिहिल्यात आणि मला असं वाटतं की खूप सकारात्मकता या ओळीतून आहे. कोलाहल विरेल, अंधारयुग सरेल. कोलाहल विरेल, अंधारयुग सरेल. विश्वाच्या श्वासासाठी आता उजाडेल. विश्वाच्या श्वासासाठी आता उजाडेल. या ओळी आहेत कवी रामदास खरे यांच्या. तर आपणही याची वाट पाहतोय की कधी उजाडणार आहे, कधी आपण भेटणार आहोत. त्यामुळे या कवितेमध्ये ना कोणीही असं नवोदित किंवा प्रस्थापित नसतंच. फक्त कोणाकडे कवितेचा अनुभव जास्त असतो तर कोणाचा कवितेचा अभ्यास जास्त असतो, इतकंच. त्यामुळे कविता लिहित राहा, कविता वाचत राहा, कविता ऐकत राहा, कविता ऐकवत राहा. कवितेतून आनंद देत राहा आणि कवितेतून आनंद घेत राहा. सर्व नवोदित कवींना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.